सकाळी लवकर उठून स्नान करावे, देवासमोर बसावे. सर्व देवांची पूजा झाल्यानंतर आपल्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्यावर किंवा नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घेऊन त्यावर स्त्रीसूक्त व पुरुष सूक्त म्हणावे किंवा मोबाईलवर लावून दुधाने किंवा पाण्याने अभिषेक करावा. गंध, अक्षता, फुले अर्पण करावी. तुळशीची पाने अर्पण करावी. साखर, शेंगदाणे नैवेद्य दाखवणे. त्यानंतर ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांनी विष्णू सहस्रनामावली म्हणत तुळशी अर्पण करावे. तसेच संक्षिप्त भागवत वाचावे. संध्याकाळी विष्णू सहस्रनाम म्हणावे. आवर्जून या दिवशी सर्वांनी उपवास करावा. या दिवशी मंदिरात जाऊन पांडुरंगाच्या पायावर आपले डोके टेकवावे. या दिवशी जर स्त्रियांनी संक्षिप्त भागवताचे पठण केले तर आपले सासरचे आणि माहेरचे पितृदोष या सेवेने निघून जातील.